असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. देशात सध्या 2024च्या ज्या लोकसभा निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकांकडे संपूर्ण जगाचं लक्ष असणार आहे आणि या निवडणुकीमध्ये सत्तांतर होणार का याची चर्चा सुरू असतानाच सत्तांतराचा जो दावा आहे तो केलेला आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी. आपण स्वतः चव्हाण साहेबांशी बोलणार आहेत. सर, तुम्ही केलेला आहे दावा सत्तांतर होईल, मोदी 2024ला पंतप्रधान होणार नाहीत, कोणत्या आधारे हा तुमचा दावा आहे? असं आहे की मोदींच्या विरोधामध्ये 10 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी आहे, ती स्वतः पर्सनली मोदींच्या विरोधात आहे, ती भाजपच्या विरोधात इतकी नाही आहे. आणि ही कॅम्पेन आमच्या सुदैवानं मोदींनी आत्मकेंद्रित केलेली आहे. मोदी मोदी मोदी, मोदी की गॅरंटी, भाजपाची गॅरंटी नाही, मोदी की गॅरंटी. त्याचबरोबर त्यांनी काही चुका आमच्या दृष्टीने झालेल्या आहेत ज्याचा आम्हाला फायदा मिळालेला आहे. उदाहरणार्थ 400 पार, 370 पार, आणि त्या 370 आकड्याच्या तिथं नेमकं काही जणांनी आम्ही संविधान बदलायचं आम्हाला, त्यामुळे आम्हाला 2/3 बहुमत पाहिजे हे म्हटल्यामुळं तो आता प्रचार त्याचा मोठा झालेला आहे. आणि विशेषतः दलित आंबेडकरी चळवळीमध्ये, मायनॉरिटी कम्युनिटीमध्ये ते फार ते मुळापर्यंत गेलेलं आहे. आत्मकेंद्रित कॅम्पेन करायचं आणखीन एक नुकसान त्यांचं असं आहे की गेल्या 10 वर्षामध्ये मोदींनी जी आश्वासनं दिली त्याच्याबद्दल ते काहीच बोलत नाहीत. दुसरा आमचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही 400 पार म्हणता, 370 पार म्हणता. जर तुम्हाला 400 पार येणार असेल, तुमचं सरकार येणार असेल, तर तुम्ही तुमच्या जाहीरनाम्याबद्दल बोललं पाहिजे. तुम्ही काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल बोलताय. मग ह्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला आत्मविश्वास तुम्हाला नाही आहे आणि काँग्रेस सरकार येईल आणि काँग्रेस सरकार आलं तर काय नुकसान होईल हे तुम्ही सांगताय. तरी पण काँग्रेसच्या जाहीरनाम्याला सोडून तुम्ही नसलेले मुद्दे घेत आहे. मंगळसूत्र घेईन, तुमच्या 2 खोल्यात मुस्लिम येतील, तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मुस्लिम आरक्षण असेल, असं एक बालिश असे आरोप करतात. त्यामुळे ते कुठंतरी ते त्यांचं द्विधा मनस्थितीमध्ये पोचलेले आहेत, त्यांचं बावचळलेले आहेत असं साध्या मराठीत म्हटलं तर आपल्याला काही. आणि त्यानंतर मग ते आणखी एकामागोमाग एक चुका करायला लागल्यात. जाहीरनाम्याचं तर झालं. कालचं जे त्यांनी विधान केलं की अदानी अंबानी हे टेम्पो लोड भरून पोत्यात पैसे भरून राहुल गांधींना पैसे पोचवतात. आणि प्रधानमंत्र्यांच्याकडून असं वक्तव्य अपेक्षित नव्हतं. याचा 2 अर्थ होतात. पहिला अर्थ की अदानी अंबानींनी 4 तारखेला कोण विजयी होणार आहे हे ठरवलेलं आहे. आणि कॉर्पोरेट सेक्टरची माणसं नेहमी विजय ज्याचा होईल त्याच्या मागं असतात. म्हणजे तिथं विजय काँग्रेसचा किंवा इंडिया आघाडीचा होणार हे त्यांनी अधोरेखित सूचित केलं, नकळत केलं किंवा केलं. दुसरा विषय आहे की ते म्हणतात की चोर आहेत, यांनी चोरीचा काळा पैसा दिलेला आहे. आता चोरीचा काळा पैसा असेल तर तेव्हा तुम्ही काय कारवाई करणार आहे. आणि त्यामुळे ही जी विसंगती आहे, एकदम मोदींचं अदानीचं असं कसं फाटलं. आणि ते दुसरं म्हणतात की राहुल गांधी आता मोदींच्यावर टीका करत नाहीत, अदानींच्यावर टीका करत नाही. खोटं आहे. प्रत्येक राहुल गांधींची भाषणं केली तर त्यांचा एकच म्हणतात, व्यक्तिगत त्यांचा काही कुणाचा आरोप नाही आहे. तुम्ही जे क्रोनी कॅपिटलिझम आणलेलं आहे, सगळे नियम धाब्यावर बसून फक्त काही ठराविक लोकांना तुम्ही सगळे एअरपोर्ट देताय, तुम्ही सगळे कॉन्ट्रॅक्ट देताय, सगळे ते कंपन्या घेतात विकत, हे जे चाललेलं आहे हे देशाच्या अर्थव्यवस्थेकरता घातक आहे. हा त्यांचा खरा मुद्दा आहे. त्यामुळे एकामागोमाग आता नवीन मुद्दा केजरीवाल यांनी केला आहे. मुळात केजरीवाल यांना अटक करणं चुकीचं होतं. त्यांच्यावर तुमचे काही आरोप असले तर खटला चालवा, त्यांना आपला बचाव करायची संधी द्या, ते आपला वकील आणतील, त्यांचा वकील बचाव करेल. पण तुम्ही त्यांना प्रचार करू नये म्हणून तुरुंगात टाकलं. म्हणजे तुम्ही त्यांना भीताय, घाबरताय, ते काही ते आरोप करतील ही भीती आहे तुम्हाला. नेमके ते बाहेर आले, सुप्रीम कोर्टाने त्यांना सोडलं आणि त्यांनी बरोबर आरोप केला की मोदीजी तुम्ही स्वतः 75 वर्षाच्या वयाला आम्ही काही जबाबदारी देणार नाही असं म्हटलं होता. आणि त्यात तुम्ही अडवाणींचा काटा काढला, मुरली मनोहरजींना घरी बसवलं, यशवंत सिन्हा, अरुण शौरी, सुब्रमण्यम स्वामी या सगळ्यांना 75 वर्षाचं तुम्ही हे दाखवलं. आणि आता तुम्ही पुढच्या वर्षी 75चे होणार आहे. मग तुम्ही काय करणार? आता अमित शहा म्हणतात की मोदी तो 29 में भी रहेंगे, नड्डा काहीतरी म्हणतील, तुम्ही काय म्हणताय ते महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला हा प्रश्न डक करता येणार नाही, चुकवता येणार नाही. तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागेल किंवा हे मी असं म्हटलंच नव्हतं. मग अमित शहांचा व्हिडिओ तिथं आहे, किंवा मी सोडून जाईन आणि त्यामध्ये तुम्ही सत्तेतनं गेला तरी विरोधी पक्ष नेता तुम्ही होणार का किंवा दुसऱ्या कोणाला करणार. म्हणजे भाजपच्या नेतृत्वावर तुम्ही असणार आहे का नाही, हा देशाच्या लोकांना प्रश्न पडलेल्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल.
पण एकामागोमाग असे प्रश्न येत आहेत आणि त्यांना ते उत्तरं देता येत नाहीत. ते कुठंतरी काहीतरी भांबवल्यासारखे झालेले आहेत. आणि राहुल गांधींनी त्याच्या विरोधामध्ये इतक्या स्पष्टपणे आमच्या जाहीरनाम्याचा प्रचार केलेला आहे. त्यामध्ये 5 घटकांना 5-5 गॅरंटी आम्ही दिलेल्या आहेत. आणि गॅरंटीचा विश्वास का वाटतो तर कर्नाटकमध्ये आम्ही 5 गॅरंटी देऊन आम्ही त्या अंमलात आणल्या सरकार आल्याबरोबर. त्यामुळे आमची विश्वासार्हता वाढलेली आहे की काँग्रेस जी आश्वासनं देते, मोदींसारखं ही जुमलाबाजी नसते. मोदींनी अनेक जुमले सांगितले, काळा पैसा आणतो म्हटले, काही झालं नाही. पण सर मला सांगा, मग तुम्ही म्हणताय सत्तांतर होईल, मग भाजप NDA कितीपर्यंतचा आकडा गाठू शकतं आणि इंडिया आघाडीची मग तुमची परिस्थिती काय असू शकते? नाही बघा, याचा तर्क काय आहे की आम्ही नुसतं आपली घोषणा करायची म्हणून करतोय का? तसं नाही आहे. तुम्ही 2019च्या भाजपला प्रत्येक राज्यामध्ये किती जागा आल्या त्याचं जर आकलन केलं आपण, तर मला एक सांगा की कुठल्या राज्यामध्ये भाजपची संख्या 2019पेक्षा वाढेल? तर ते म्हणतात की बंगाल आणि UPमध्ये आमची वाढेल, त्यामध्ये आमचा मतभेद आहेत. पण इतर ठिकाणी तुम्ही ऑलरेडी मॅक्सिममवर आहात, गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये, मध्य प्रदेश. पण तुम्ही कुठं कमी, तुमच्या जागा वाढणार कुठं? आणि वाढणार आम्ही सांगतो कुठं आमच्या वाढणार. कर्नाटकमध्ये निदान 15 ते 20 आमच्या वाढतील. राजस्थानमध्ये 4-5 वाढण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशमध्ये काही जागा येतील. गुजरातमध्ये देखील त्या राजपूत आंदोलनामुळे एखाद दुसरी जागा तिथे येईल. तेलंगणामध्ये तुम्हाला काही मिळणार नाही. आमच्या सर्वच्या सर्व जागा, चांगल्या जागा तिथे येतील. त्यानंतर हरियाणामध्ये सत्तांतर होतं, आता आपण बघतोय काय चाललंय ते. दिल्लीमध्ये 0-7 होतं, तर आता आमची केजरीवालांच्याबरोबर आघाडी आहे, तिथं चांगला निघेल आमचा लागेल. त्यामुळे एकामागोमाग बघितलं तर फक्त आता बंगालमध्ये तुमचं म्हणणं आहे की मी 18पेक्षा वर जाऊ, आम्हाला वाटत नाही ते. आणि UPमध्ये तुमच्या 62 होत्या, तुम्ही आणखी वर झालं असं म्हणणं आहे. पण UPमध्ये पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये किसान आंदोलन आणि मायावतीने कोणाशीही आघाडी न केल्यामुळं तिथं संविधान बचावचा जो विषय निर्माण झालेला आहे त्यामुळं. तर आमची खात्री आहे की काँग्रेस आणि सपाचे जे अलायन्स झालेलं आहे त्यामुळं आमच्या जागा वाढतील, मोदींच्या 62च्या खाली येतील. पण आता ह्यामध्ये आपण मतभेद होऊ शकतात. पण सगळ्या कमी झालेल्या जागांची आपण जर बेरीज केली तर मोदी हे 272पेक्षा कितीतरी खाली जातात. आणि त्यामुळं तुमचं सरकार येणं अवघड आहे. आणि तिथं मग NDAच्या जागा वाढतील का? कारण NDAमध्ये त्यांचे पार्टनर कोण विषय नाहीतच. त्यामुळं BJP शिवाय इतर जागा वाढतील का? तर त्याला काही फार स्कोप नाही आहे. म्हणून आमचा अंदाज असा आहे की ते NDA सकट ते 272च्या बरेच कमी येतील आणि इंडिया आघाडीचे 272पेक्षा जास्त संख्याबळ येईल, बहुमत मिळेल इंडिया आघाडीला. त्यामुळे सत्तांतर हे निश्चित होणार आहे. सत्तांतर होणार आहे. महाराष्ट्रातलं घेतलं त्याच प्रश्नावर मी येतो. महाराष्ट्रामध्ये 48 जागांबद्दल, त्याबद्दल तुमचा तर्क काय? महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला जेव्हा निवडणूक सुरू झाली तेव्हा मी महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असं सांगत होतो, म्हणजे 25 तरी मिळतील. पण आत्ता जेव्हा एक टप्पा संपत चाललेला आहे आणि त्याचा निकाल येत आहेत, विदर्भामध्ये प्रचंड प्रो काँग्रेस वातावरण आहे. मराठवाड्यामध्ये OBC मराठा असा तिथं वाद निर्माण केला या भाजपवाल्यांनी आणि तिथं त्यामुळे त्याचा फायदा तिथं होण्याची शक्यता आहे. अँटी इन्कमन्सी वगैरे बऱ्याच ठिकाणी आहे. नाशिकमध्ये देखील थोड्याफार प्रमाणामध्ये OBC मराठा वाद निर्माण झाला. आणि नाशिकमध्ये जागा डिक्लेअर करण्यामध्ये जितका उशीर झाला त्यामुळे त्यांचा सुरूचा ॲडव्हान्टेज निघून गेलेला आहे. नंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमची परिस्थिती खूप चांगली आहे, शरद पवार आम्ही सगळे मिळून. त्यामुळं मुंबईमध्ये देखील एखाद दुसरी जागा सोडली तर सगळ्या जागा आमच्या येतील. कारण महाविकास आघाडीमध्ये 3 पक्षाची एकजूट, 3 पक्षाची मताची बेरीज प्रचंड मोठी ताकद त्यामध्ये आहे. ह्याचा आपण पूर्वी अनुभव घेतलेला आहे पोटनिवडणुकामध्ये वगैरे. त्याच्या विरोधामध्ये भाजपकडं शिंदे जरी आले तरी शिंदे त्यांच्याबरोबरच होते पूर्वी देखील, त्यांची काही मतं वाढली नाहीत. वाढली तर अजित पवारांची, पण अजित पवारांची परिस्थिती आता दिसते की त्यांना त्यांच्या जागा वाचवता येतात का नाही माहिती नाही. त्यांच्यावर कोणी मतं नाही. जागा येऊ शकतात सर वाटतं अजितदादांच्या? वाटत नाही की अजित पवारांच्या काही जागा येतील. म्हणजे 4 जागा ते लढवत आहेत, तर ते मला वाटत नाही की त्यांच्या काही जागा येतील. आणि त्यामुळं मला असं वाटतं की आम्हाला ॲडव्हान्टेज आहे या 3 पक्षाच्या आघाडीचा. तरी थोडा काही जागांच्या डिक्लेअर करण्यामध्ये उशीर झाला असेल, मुंबईमध्ये सांगलीमध्ये थोडी आमची नाराजी असली तरी शेवटी नाराजी बाजूला करून आम्ही ताकदीनं एकत्र लढतोय. 3ही पक्ष ताकदीनं लढतायत. पवारसाहेब या वयामध्ये देखील मिटिंग घेत आहेत. उद्धवजी त्यांच्या तब्येतीचा प्रश्न असेल तर ते ताकदीनं लढत आहेत. आदित्य आहेत, आम्ही सगळे पटागणात आहोत. आणि त्यामुळं मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये देखील भाजपची संख्या खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल.
आणि आता ते काय झालं, जसं जसं निवडणूक पुढे चाललेली आहे, मोदींच्या ह्या चुका होत आहेत आणि सगळे मोदी केंद्रित कॅम्पेन आहे, त्यामुळं आज भाजपला देखील अंदाज आला आहे की काहीतरी चुकतंय, काहीतरी कुठेतरी निवडणूक हातातून जाते. शेवटचा माझा सर एक प्रश्न आहे, ज्या वेळेला शिवसेनेमध्ये स्प्लिट म्हणजे शिवसेना विभागली गेली, त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, शरद पवार आणि उद्धव ठाकरे ह्या दोन्ही नेत्यांबद्दल सहानुभूती आहे असं एक वातावरण होतं त्यावेळेला, पण आत्ता ते वातावरण नाही असं भाजपचे नेते दावा करतायत. तुमचं त्याबद्दल? भाजपचे नेते ते त्यांच्या सोयीप्रमाणे दावा करतील, पण सहानुभूती आहे, कारण महाराष्ट्राची ही मानसिकता नाही आहे की फितुरांना, गद्दारीला, विश्वासघातकी लोकांना पाठीत सुरा खुपसण्याच्या बाजूला जावं, अशी महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे, महाराष्ट्राची प्रकृती नाही, महाराष्ट्राचं हे कल्चर नाही आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, पण त्यांनी ज्या लोकांनी त्यांना दगा दिला त्यांच्यावर खूप नाराजी आहे. तेव्हा जे खासदार जेव्हा पुन्हा लोकांच्या समोर जातील आणि लोकांना ते काय सांगणार की आम्ही किती खोके घेतले, विश्वासाने लोकांनी तुम्हाला मतं दिली पण तुम्ही त्या मतांचा सौदा केला, हे तुम्ही मतदारांना कसं सांगणार? आणि त्यामुळं कुणी जरी काही म्हटलं की सहानुभूती नाही आहे, पण सहानुभूतीचा प्रश्न आलाच कशाला? तुमची जर तितके तुम्ही चांगलं काम केलं असतं तर तुम्ही सहानुभूतीचा वगैरे प्रश्न नसा आला. पण मोदी आज त्यांनी दिलेल्या आश्वासन ते का पूर्ण करू शकले नाहीत याबद्दल उत्तर येत नाहीत. आपल्या जाहीरनाम्यामध्ये काय बोलत नाहीत, जाहीरनामा काँग्रेसचा चर्चा करतात. त्यामुळे एक मेसेज चालला आहे, बॉडी लँग्वेज त्यांची दिसते आहे की नाही कुठेतरी काहीतरी त्यांचा आत्मविश्वास गेलेला आहे. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर बघावं लागेल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जो दावा केलेला आहे तो कितपत खरा ठरतो हे म्हणजे खरं तर आपल्याला 4 जूनलाच समजू शकणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, मुंबई. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.